गुड इव्हनिंग. लक्ष द्या. 10वीचे विद्यार्थी मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम, नॉट इंग्लिश मीडियम, ओनली मराठी अँड सेमी इंग्लिश मीडियम. लिसन केअरफुली. टुडे वी हॅव लर्न 2.4. आज आपण 2.4 शिकणार आहोत. ओके, 2.4 शिकत असताना आपण अँड एपिटोम ऑफ करेज. एपिटोम ऑफ म्हणजे काय? एपिटोम ऑफ म्हणजे काय? अ फाईन एक्झाम्पल, एक उत्कृष्ट उदाहरण. धैर्य म्हणजे काय? नेमकं धैर्य म्हणजे काय? बघा, कधी कधी माणूस आहे ना, माणसाला स्वतःच्या नशिबाने सुद्धा साथ द्यायला लागते आणि स्वतःच्या कर्तृत्वाने सुद्धा साथ द्यायला लागते. नाहीतर तुम्ही कितीही पाय आपटा, कितीही काही करा, तुमच्या नशिबात जे असेल तेच होणार. त्यामुळे स्वतःच्या नशिबाला कधी कधी आपल्याला दोष द्यायला जमत नाही. ओके, याच प्रकारचं एक उदाहरण आज, धैर्याचं एक उदाहरण आज आपण घेऊया. वी ऑफ्टन टेंड टू हाईड बिहाइंड द विकनेस. नेहमी आपल्यामध्ये असलेले ना, आपण काय करतो माहिती आहे, विकनेस काय आहेत, आपली विकनेस काय, किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये विकनेस काय आहे. बरं ना, आपल्याला सांगायला नको कोणाचे गुण उधळायला, किंवा गुण आपल्याला सांगायला नको. आपल्याला माहिती असं समोरच्या व्यक्तीमध्ये विकनेस काय आहेत, त्याचे विकनेस काढण्याचा आपण बरेचसे प्रयत्न करत असतो. डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स, एखादं अपंगत्व, त्याच्यामध्ये असलेले न असलेले गुण, डिसॅबिलिटीज वगैरे. ऑन मोर म्हणजे काय? फील सॉरी फॉर. आणि त्याच्याबद्दल आपण काय करतो, एक म्हणतात ना, सहानुभूती व्यक्त करतो. अरे रे, बिचाराच्या बाबतीत असं झालं, अरे रे बिचारा असा आहे, अरे बिचारा हा अपंग आहे, अरे हा बिचारा आंधळा आहे, अरे बिचारा बहिरा आहे, अरे बिचारा हँडिकॅप आहे. आपण त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतो. ओव्हर द ऑल होल लाईफ तो अशा प्रकारचं जीवन बऱ्याच अंशी चाललेलं असतं. बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये या गोष्टी येत पण असतात. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि अशा प्रकारे आज स्टीफन हॉकिंग्स जो आहे, हा एकमेव शास्त्रज्ञ असा जो काय आहे, या सेंचुरीमध्ये, या शतकामध्ये जो होऊन गेला. The greatest scientist in this century did not do so inspire the suffering from very rare and dreaded a disease. Even त्याला बरेचसे आजार असून सुद्धा आज याने या आजारांवरती सुद्धा मात मिळवली. डॉक्टर हॉकिंग continued to research undaunted. He exemplary. A courage should inspire us to our best even under trying to circumstance. He passed away in the March 14, 2018. आपल्या विलक्षण धैर्याने त्याने दाखवून दिलं की आपण हँडिकॅपल असून, आपण डिसेबल असून सुद्धा आपण बऱ्याचशा परिस्थितींवरती मात करू शकतो, हे दाखवून दिलं. आणि आज बरीचशी अशी समाजामध्ये माणसं आहेत की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. परिस्थिती एक्सेप्ट करायला, एक्सेप्टनेस नाहीच आहे माणसामध्ये. अच्छा, माणसामध्ये आहे ना एक्सेप्टनेस म्हणजे स्वीकारहर्ता बोलतात ना, स्वीकारहर्ता प्रत्येक गोष्टी. आता कोरोना चालू आहे, बरं ना, कोरोना चालू आहे. कोरोनासाठी बरेचसे जवळजवळ आजच्या पेपरला आलं, जवळजवळ 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एक अप्रॉक्सिमेटली 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं असावं, काय होईल, काय नाही होईल. आज तुमच्यापैकी बऱ्याचशा पालक असे आहेत की कामावर अजून 2 दिवसच जात आहेत, 3 दिवसच जात आहेत, काही जण जातही नाही आहेत. आपलं पण बघा, माझं पण तसंच चाललंय, क्लास बंद आहेत, काय होईल याची चिंता करत बसण्यापेक्षा ज्या आहे त्या कंटिन्यू चालू ठेवा ना, प्रयत्न करत राहा, यश तुमच्या पदरात पडेल. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. कधीतरी परिस्थिती सुधरेल ना, प्रत्येक गोष्टीला अंत असतो. तशाप्रकारे कधीतरी परिस्थिती सुधारेल, या गोष्टीकडे लक्ष द्या. बेस्ट इवन अंडर ट्राईंग टू सर्कमस्टन्स, या परंपरेच्या किंवा या कायद्याच्या, सर्कमस्टन्स म्हणजे आपली रूढी रिवाज, चालीरीती, परंपरा, याच्या कचाट्यात अडकून राहू नका. आणि शेवटी हा शास्त्रज्ञ मार्च 14, 2018 ला मृत पावला, अनंतात विलीन झाला. एक्झॅक्टली 300 years आफ्टर डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. एक्झॅक्टली 300 वर्षापूर्वी, बरोबर 300 वर्षापूर्वी गॅलिलिओ हा महान शास्त्रज्ञ मृत्युमुखी पावला होता. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हा सुद्धा ऑक्सफर्ड मध्ये जन्माला आला होता.
London on the eighth day of journey, जानेवारी 1942, 1942ला लंडनमध्ये ऑक्सफर्ड या शहरामध्ये त्याचा जन्म झाला होता. Little did his parent know that he was one day their little boy would hail as one of the guest scientists of this country. त्याच्या पालकांना सुद्धा माहिती नव्हतं, त्याच्या वडिलांना सुद्धा माहिती होतं, आई वडिलांना सुद्धा जाणीव होती, की त्यालाही जाणीव नव्हती की आपला मुलगा एके दिवशी सायंटिस्ट बनेल. आज जगामध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड इज अ फेमस सायंटिस्ट. आज तो प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे. आई वडिलांना पण जाणीव नव्हती. समजलं? हेल्ड म्हणजे अक्लेम्ड म्हणजे त्यांना कल्पना सुद्धा नव्हती या गोष्टीची. Neither could anybody imagine that his mind will soar up into the space like a light. More importantly, none could predicate that he would be a very epitome of the courage. बघा, कोणाला सुद्धा कल्पना नव्हती. आणि हे एक सुद्धा एक अतिशय असं महत्त्वाचं उदाहरण आहे. कोणाचं? की स्टीफन हॉकिन्स ह्याचं सुद्धा एक महत्त्वाचं उदाहरण आहे. आज जानेवारी 1942 लंडनमधल्या डॉक्टर स्टीफन हॉकिन्स याचा जन्म ऑक्सफर्डमध्ये लंडनमधल्या ऑक्सफर्डमध्ये 8th day of जानेवारी 1942ला झाला होता. त्याच्या आईवडिलांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हते की जगामधला हा एक आपला मुलगा एक महान शास्त्रज्ञ तयार होईल. कोणीच ह्याच्या गोष्टीचा विचार केला नव्हता. हिज माइंड वुड सोअर अप इन टू द स्पेस लाईक लाईट. त्याच्या मनामध्ये मात्र सतत आकाशामध्ये असलेले जे तेजोवलय आहेत, म्हणजे दीर्घिका, आकाशगंगा, याच्याबद्दलचं बरंचसं त्याला कुतूहल होतं. मोर अवकाश प्रकाश बोलतात ना, अवकाशातला जो प्रकाश आहे, स्पेस लाईट बोलतो त्याला, याच्याबद्दल बरंचसं त्याला कुतूहल होतं. मोर इम्पॉर्टंटली, नोट कुड प्रेडिकेट दॅट विल बी अ व्हेरी इपिटोम ऑफ करेज. आणि कोणाला सुद्धा वाटलं होतं की हा एवढं विलक्षण धैर्य याच्यामध्ये असेल, निर्माण होईल. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी which makes people not lose heart when faced with the great calamity. धैर्य हे असं असतं की एक सगळ्यात माणसाच्या अंगी असलेली एक विलक्षण अशी गोष्ट असते, धैर्य. कारण हे धैर्यच आहे ना, ही चांगली क्वालिटी असते, आपल्या माणसामधला एक चांगला गुण असतो. आणि हा काय करतो? मेक पीपल नॉट लूज हार्ट. आपलं जे हार्ट आहे, आपल्या हृदयाला, म्हणजे आपल्या मनाला, आपल्या इमॅजिनेशन, आपल्या कल्पना ज्या आहेत ना, ह्या पाठीमागे खेचण्याचा कधीच प्रयत्न करत नाही, कधीच. ओके, करेज इज अ वंडरफुल थिंग. सॉरी, हिज होल बॉडी इज अ बाउंड व्हीलचेअर. बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आपल्याला जे आपल्याला करेज म्हणजे काय, जे आपल्याला काय करतं, सतत धैर्याला सामोरं जायला भाग पाडतं. इट विल नॉट बी अ एक्सॅगरेशन टू से डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्ह लेजंड ऑफ द कॉस्मोलॉजी, स्टडी ओरिजिन द डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. कॉस्मोलॉजीचा त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. लिव्हिंग लेजंड ऑफ द इज अ व्हेरी पर्सोनिफिकेशन्स करेज अँड होप एक्सेप्ट हिज माइंड. हिज होल बॉडी इज बाउंड व्हीलचेअर थँक्स टू क्रुएल क्विक ऑफ फेट. बघा, त्याचं संपूर्ण शरीर हे एका खुर्चीमध्ये बाउंड म्हणजे बांधलेला स्थितीमध्ये. त्याला उठता पण येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. अंगाची एक बाजू विकलांग झालेली होती. यू नो दॅट पिक्चर. तुम्हाला माहिती असेल, त्याचं चित्र तुम्ही बघितलं असालच. हू इज अ स्टीफन हॉकिंग्स. त्याच्यामध्ये अ क्विक ऑफ फेट, अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ द डेन्सिटी, डिस्टिनी. त्याच्या शरीरामध्ये एक म्हणजे असं म्हणतात ना, 100तून काय 1000तून एखाद्याला हा आजार असतो, अशा प्रकारचा आजार त्याला झालेला होता. इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. तरी सुद्धा आपल्या देशातला हाच संपूर्ण त्यांच्या देशातला हा सर्वात मोठा शास्त्रज्ञ गणला झाला. अँड एव्हरी चाइल्ड स्टीफन ग्रीव अप बी अ नॉर्मल टीनेजर्स. त्याच्या लहान वयात सुद्धा इतर मुलं जशी लहानपणे वाढतात तशा प्रकारे त्याचीही वाढ होत होती. फुल ऑफ द मिस्चिफ्स अँड द लॉट्स लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. फुल ऑफ मिस्चिफ्स.
नेहमी खोड्या वगैरे काढणं. लॉट्स ऑफ लव्ह म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. गणिताबद्दल त्याला आवड होती, म्युझिकबद्दल त्याला आवड होती. The University of Oxford at that time did not have a course of the mathematics, so he opted to study physics instead. त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी होती, that time did not have a course mathematics, so opted to study physics instead. त्यावेळेस मॅथमॅटिक्सचं विशेष असं ज्ञान त्यावेळेस त्या देशात समृद्ध नव्हतं, त्यामुळे त्याने फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रामधून अभ्यास करायला सुरुवात केली. ॲट द एज ऑफ 17, 17व्या वर्षामध्ये, वयाच्या 17व्या वर्षामध्ये स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकम इन्क्रीजिंगली क्लम्सी अँड इवन फेल डाऊन कपल ऑफ टाइम. स्टीफन हॉकिंग्स 17 वर्षी याला वाटायला लागलं की आपण दिवसातून बराचदा काय होतोय, पटकन पडतोय, त्याचा तोल जातो. काय होतं, त्याचा तोल जातो, बरं ना. क्लम्सी and even fell down a couple of times for no reason. म्हणजे त्याला सुद्धा कळत नव्हतं की अरे आपण पडतो आहेत, लगेच पडायचा तो मध्येच असा. फेल इवन डाऊन अ कपल ऑफ टाइम, कितीतरी दिवसातून 2-3दा तरी पडायचा फॉर नो रिझन. कोणतंही कारण नसायचं, काय अडखळलेलं नसायचं, कुठे ठेच लागलेली नसायची, काही नसायचं. दिस perplexed, that is called a paralysis, त्या टाईपचं. फील ऑफ द डिफिकल्टी, तो कन्फ्यूज व्हायला लागला की का असं आपल्या बाबतीत का होतं. हिम अँड वेंट टू सी इज अ फॅमिली डॉक्टर. त्यामुळे त्यांनी त्याच्या कुटुंबाने, त्याच्या आईवडिलांनी त्याला फॅमिली डॉक्टरकडे नेलं. हू डायग्नोज हिम अ सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रिअर डिसीज ALS अँड LOU. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की याला ALS नावाचा एक दुर्मिळ आजार, जो कोणालाही होत नाही, 1000तून 2000तून एखादी रेअर केसेस असते, ती त्याच्या बाबतीत होती. गेर्गीस, a disease of the affects the nerve system and eventually weaken all the muscles of the body. जी आघात कशावर करते, आपली नर्व सिस्टीम म्हणजे चेता संस्था असते ना, याच्यावरती आघात करते आणि काय करते, आपल्या बॉडीमध्ये विकनेसपणा आणते. काय आणते, विकनेसपणा आणते. Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would be sent a teacher into the fit of the frenzy. Stephen says that, Stephen असं म्हणायचं, that even as a child, even तो जेव्हा लहान होता, his muscle coordinate was nothing to write home about. अगदी त्याचे अवयव त्याला लिहिण्यासाठी सुद्धा साथ देत नसायचे. He recollect that handwriting would send his teacher into the fit of frenzy. अगदी जो व्यवस्थित म्हणजे ती प्रयत्न करून सुद्धा तो आपलं काही ना काहीतरी लिहायचा. Nor was he included towards sports. Nevertheless, his disease come out a bowl from the blue. थोड्या दिवसांनी बघायला गेलं तर त्याच्या शरीरावरती त्याचा हळूहळू परिणाम जाणवू लागला होता. A sudden unexpected shock or surprise. मध्येच एखादा आघात झाल्यासारखा आघात त्याच्या शरीरावरती झालेला होता. How much time he had left his planet was very uncertain. The prognosis was bad and the doctors said that could not do much. कितीतरी वेळा, how much time he had left his planet was very uncertain. The prognosis was bad and the doctor said that could not do much. कितीतरी वेळा त्यांनी स्वतःच्या मनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करू लागला होता. डॉक्टरांकडे सुद्धा वेळेवर ते जात होते, परंतु डॉक्टरांनी सुद्धा हात वर केलेले होते की आम्ही आता याच्या पुढे काहीच करू शकत नाही, या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jan Weldy. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began to enjoy life the most.
This is say was because he started living life for a moment that continued to a doctoral research work is a renewed vigor. तो असं बोलतो की आपल्या जीवनामध्ये नॉट अफ्रेड फॉर मिसफॉर्च्युन्स. बघा, प्रेग्नन्सीज म्हणजे आपल्या जीवनात आलेलं जे दुःख होतं, ज्या दुःखाची जाणीव त्याला होती, या गोष्टीला तो घाबरला नव्हता. आता त्याला माहिती होतं हे दुःख घेऊन आपण जन्माला चालू आहे, तर आपल्याला आता याच्याशी सामना करायलाच लागणार आहे. याच्याशी आपल्याला सामना करायलाच लागणार आहे हे त्याला माहिती होतं. सो स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू रिसर्च. तेव्हा त्याने आपलं ठरवलं की आपण आपलं कार्य चालू ठेवायचं, आपलं रिसर्चचं जे कार्य आहे ते आपण आपलं चालू ठेवायचं. इवन गेट एंगेज टू जॅन वेल्डी. इवन त्याने काय केलं, जॅन वेल्डी हिच्याशी लग्न सुद्धा केलं. हॉकिंग सेज दॅट इरोनिक वॉज अ मे इट मे साऊंड इट वॉज अ दिस अ डिसेबल स्टेज वी बिगिन टू एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. तो असं म्हणतो सुद्धा की ज्यावेळेस माझं वय हे मजा करण्याचं होतं, एक आनंद व्यक्त करण्याचं होतं, ते वय सुद्धा मात्र माझ्या बाबतीत पाठी पडलेलं. It is at a reasonable state he began enjoying life the most. This says was because he started living life for a moment that he continued to doctoral research work with the renewed vigor. बघा, this says was because starting living life, आपलं जीवन जो तो व्यवस्थित करू पाहत होता, जो तो जगू पाहत होता, त्यावेळेस मात्र त्याला सतत डॉक्टरांच्या फेऱ्या घालाव्या लागत होत्या. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's bodies, left him a disabled. He began to studying a concept of black holes. इथे आज आपण थांबूया, कारण की मला कल्पना नव्हती. आज कालपासून मी काय करतोय, थोडीशी धावपळ असल्यामुळे तुमचे लेक्चर आदल्या दिवशीच बनवतोय. आज मला कल्पना नव्हती की आज तुमचा इंग्लिशचा लेक्चर आहे, अजून तुमचं बारावीवाल्यांचे लेक्चर्स बनवायचे आहेत, तुमचं हिंदीचं पण लेक्चर मी मराठीचं लेक्चर अजून इंग्लिश मिडियमवाल्यांचं बनवायचं आहे. त्यांचा इंग्लिशचा लेक्चर होणार नाही आहे, तर त्यांचा इंग्लिशचा लेक्चर बनवायचा आहे. आणि तुम्हाला ग्रामर आणि हा इंग्लिशचा एक अर्ध पेज झालेला आहे. आज आपण इथेच थांबूया. आपण एवढ्या स्पीडने आहोत, काय टेन्शन नाही घ्यायचं आहे. एक 18-19-20 मिनिटाचा व्हिडिओ तुमचा 19 मिनिटाचा व्हिडिओ तुमचा तयार झालेला आहे. आज आपण इथेच थांबूया, ठीक आहे. आणि नेक्स्ट लेसन आणि पुढे थोडासा अर्धावट पुढचा धडा झाला तर पुढल्या बुधवारी आपण घेऊया. ओके, थँक्यू, धन्यवाद. आणि ज्यांची फी राहिलेली आहे त्यांनी फी भरा प्लीज. मला नावं घ्यायला लावू नका. बरेच जण फी भरणारे आहेत अजून बाकी, किंवा ज्यांची फी राहिलेली आहे तेव्हा त्यांनी फीज भरा कृपया. थँक्यू.